ब्रॉट टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना पत्र. राऊतांकडून शिंदेंचा मित्र म्हणून उल्लेख. दररोज हल्लाबोल करणाऱ्या संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना नरकातला स्वर्ग पुस्तकासह पत्र पाठवलंय. शिंदेंना लिहिलेल्या पत्राची सुरुवात राऊतांनी सत्यमेव जयते म्हणून केली आहे. या पत्रात संजय राऊत म्हणतात, नरकातील स्वर्ग या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच पार पडलं. जावेद अख्तर, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. जुलमी आणि लोकशाही न मानणाऱ्या सरकारने मला एका खोट्या प्रकरणात 100 दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं. राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार अमानुष होता. ईडीसारख्या तपास यंत्रणांचा जुलूम सहन करून संघर्ष करून मी संकटातून बाहेर पडलो. या संघर्षात माझ्या कुटुंबाची सस्यहुलपट झाली. या प्रवासातील अनेक घटनांचे आपण एक साक्षीदार नक्कीच आहात. तुरुंगातील खडतर अनुभव आणि चिंतनातून या पुस्तकाची निर्मिती झाली. आपल्या अवलोकनार्थ पुस्तकाची प्रत पाठवतोय. ईडी, CBI वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस भीक न घालता स्वाभिमान टिकवता येतो ह्या पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल. अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना पाठवलेल्या पत्रात भावना मांडत एक प्रकारे टोलाही लगावलाय. एक्स अकाउंटसह इतर समाज माध्यमांवर ही माहिती देताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंबद्दल वापरलेल्या शब्दांमुळे चांगलीच चर्चा होते. संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही पत्र पाठवले. राज ठाकरेंना पुस्तक पाठवताना लिहिलेल्या पत्रात प्रिय राज म्हणत लपवण्यासारखं काही नाही अशा शब्दात पोस्ट केली. एकनाथ शिंदेंबाबत मात्र पत्र लिहिताना माझे एकेकाळचे मित्र, त्याच काळातील शिवसेनेतील सहकारी एकनाथ शिंदे यांना नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत पाठवली. शिंदे आणि सुरत गुवाहाटीला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळींनी हे पुस्तक जरूर वाचावं. जय महाराष्ट्र असं म्हणत राऊतांनी पोस्ट केले. आता संजय राऊतांचे जुने मित्र एकनाथ शिंदेंकडून या पत्राचं उत्तर मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.